पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुजरा. मला आवाज चेक करा थोडासा. मस्त आला, मस्त छानच, प्रश्नच नाही. तुम्ही साऊंड चेक करा, मी आता बुवाला चेक करतो. का का आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि टिंब टिंबच्या जीवावर हा नितीन वसंत फौजदार. असे फौजदार 25 वर्षात नाही बघितले, धंद्याला लावले मी. यांना 2 वर्ष झाले. टप टप अ आ इ ई उ उ असे फौजदार नाही बघितले मी. शाहीर आता पण मान सन्मान देऊ ना, बोलणार कसं आहे का, कसं आहे का. पहिले बक्षीस घेतो. सैराट ग्रुप मगाशी नाव चुकून राहिलं बोलण्याच्या ओघातून. यावर्षी माझा फार मोठ्या मित्रांना सन्मान केला. सैराट ग्रुप ज्यांचं गाणं सुद्धा आम्ही फार मोठ्या अगदी त्यांनी ते गाणं सुद्धा उचलून धरलं आणि मी पहिल्या बारीमध्ये ते नाव घ्यायला पाहिजे होतं, घेतलं नाही. सन्माननीय सैराट ग्रुपचे अध्यक्ष नितेश दादा धुलप यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सैराट ग्रुपचे सभासद योगेश येलिये दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक आणि संपूर्ण सैराट ग्रुपची टीम आहे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. पहिल्या बारीमध्ये आलेले बक्षीस आहे. चुकून राहिले प्रफुल्ल भोसले मिरगुलेवाडी यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक. आणि माझे सर्व गोवळवासी, मी गोवळमध्ये कार्यक्रम केलाय, कोर्ल्यात सुद्धा केलाय, पुराणा सिद्धाव कोर्ल्यात केलाय कार्यक्रम, गोवळमध्ये केलाय, पुरळ्यात केलाय, राजापुरामध्ये. ही सगळी मंडळी या ठिकाणी गोवळवासी खास करून आम्हाला संतोषांना बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. बुवांना बरोबर त्यांचं काम चेक करतो, काळजी करायची नाही. त्याचप्रमाणे आमचे मित्र महेश घाडी दादा, तुमचंही नाव राहिले, सॉरी. त्याच्याबद्दल गोवळमधून आले 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. विषय का बुवा मला म्हणतात, बुवा माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष द्या, माझी गाणी बघा, माझी गाणी बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, जागा मागा, जागा मागा. यांच्याकडे काय बघा, केसा बघा नुसती यांची. हा, जिकडे बघा तिकडे केसा. ऐका नेतोय नेतोय सगळं मनोरंजन, थोडक्यात मनोरंजन. बघा सुंदर स्तवन काही या जीवनात, या जीवन रथाला, या भक्तीच्या पथाला, या प्रवासात माझ्या सद्गुरूला शुभ आशीर्वाद द्यावे. त्यांनी सद्गुरूला गायले, त्यांनी गायलाच पाहिजे. आदिमाईची माझी बाजू आहे, शिवशंकरांची बाजू त्याची आहे, त्यांची आहे, बुवांची आहे. मी गुरु माऊलीने गायली आहे यंदाच्या ह्याच्यामध्ये. धन आठवाल आठवाल आठवाल. तुम्ही काळजी करू नका, मी 8वीला नाही, मी 10वी पास झालेला आहे. SSC पास झालेला, मला बरोबर आठवतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अंतरात पुजतो मी संकटी तुला रावळी. थोडं खालीशी लावलं, वरती लावूया आणखी. तुम्ही बसवालाच मला जागेवर बोलते, लाव वरती सर. भीमा तुझ्या नगरीत कावळे फिरू लागले, तू कमवलेल्या भाकरीवर. व असं करत स्तवन, तुम्ही स्तवन सुंदर गायले, तुम्ही सद्गुरूला गायले, मला त्याच्यामध्ये स्तवन तुमचे पडले म्हणून मी गुरु माऊली गायलेले आहे. त्याच्यावर गळात येऊन मला म्हणतात, बघा शहर म्हणतात, उत्तर द्या मला, कारण ती थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी. मला उत्तर द्या, शब्दावर लक्ष असू द्या, विषय भागाला भाग द्या, मेलाच भाग तुला घेते, गाण्यात काय देऊ. तुम्ही काय म्हणताय बघा, गाण्यात काय म्हणतात, ऐका ना श्री गणा नको जाऊ सना, देण्या निरोप हो, देण्या निरोप सोसवे ना मला. तेवढा सोसत तेवढाच वर करू, सोसत नाही तर काय, कसं उत्तर असतं ते ऐका. ऐका, तुमचे कवी बसले त्यांना ऐका, मी
एकटाच आहे, तुम्ही 4-5 जण आले मला माहिती आहे, आणि ते चुकून झालंय. नितीन गोसावी, नितीन रसाळ एकाच घरातला एकत्र बसाल. हा चुकून झालंय, पोरांनी इथं झालंय, पण प्रश्न माझा बरोबरच आहे. आणि नसतील नितीन रसाळ इथं तर त्यांनी सांगावं तुमच्या सोबत. गोसावी तुमच्या सोबत जर नितीन रसाळ नसतील तर तुम्ही सांगावं. नाही, हा ते पोरांच्या लिहिण्याच्या ओघामध्ये ते शाहिरांचं नाव नितीन रसाळ गोसावी ऐवजी रसाळ गेलं असेल, मी नाही म्हणत नाही, मान्य करतो. पण प्रश्न तुम्ही मुद्दा मेन जो आहे तो ध्यानात घ्या ना. तुम्ही तो मुद्दा मेन ध्यानात घ्या. मी म्हणतो ती प्रिंटिंग मिस्टेक किंवा ती लिहिताना चूक झालेली असेल, तुमचं उत्तर आहे का गणाचं? तुम्ही माझ्या स्तवनाला हात लावला नाही, तुम्ही माझ्या गणाचं उत्तर दिलं, येडवाकडे गावाने देण्याचा प्रयत्न केला आहे का? मी तुमच्या गणाचं उत्तर येडवाकडे देण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हणताय? अरे अर्पुनी तन्मना, हा 9 दिवसाच्या जागरणाचा आवाज आहे. 9 दिवसाच्या जागरणाचा आवाज, तो हक्षी हा सचिन बुवाची बारी पडली नाही, सचिन बुवा सरबारलेला नाही, सचिन बुवाला झोप अनावर नाही होत आहे. सचिन बुवा 3 दिवस घरी नाही गेला, इकडंच आहे तुमच्या रानापुरात. हा तुम्ही कधीच्या कधी अमुष्य पौर्णिमेला येणार आणि आम्हाला 2 वर्ष येऊन सांगणार आम्हाला शानपण शिकवणार, जमायचं नाही. हा म्हणून तुम्हाला म्हटलं आईची जेवाव बाईची उदा, म्हणून म्हटलं ऐका. अरे अर्पुनी तन्मना, ते 500 रुपये आणखी आलेत ते बघा दादांचे, ते जे आहेत हा देऊन द्या. ते दादा मगापासून फोटो बिटो काढायला काय सांगू तुम्हाला, किती फोटो काढायला पाहिजे. काय का अर्पुनी तन्मना, पूजिले श्री गणा. अर्पुनी तन्मना, पूजिले श्री गणा. यावे परतून पुन्हा, हो यावे परतून पुन्हा, या जाणून भावना. अर्पुनी तन्मना, पूजिले श्री गणना. ऐका, गवळण देऊन म्हणतात मला शिकवतात की शाहीर तुम्हाला कृष्ण कळला नाही, तुम्ही रैमानी किडा म्हणता. आता एखादा शाळेतला पोर, एखादा ढ असतो तुमच्याकडे ढ, तुम्ही ढच आहे. तो शाळेतला सगळ्यात पोर ढ असतो ना, तो सगळ्यात मागे राहतो. मी लय माग आहे, मी 25 वर्ष पुढे, म्हणजे 23 वर्ष पुढे आहे. मी 25 वर्षाची कला सादर करतोय, तुम्ही स्वतः मान्य केलंय. मी 2 वर्षाचा शाहीर आहे, म्हणजे तुम्ही 23 वर्ष माझा मागाव अजून तुम्ही मान्य केलं. मग तुम्ही सगळ्यात ढ विद्यार्थी. हा मग तुम्ही म्हटलं कृष्ण कळला नाही, मग तुम्हाला राधा कळली का? एखादा आरगड पोरग असतो ना गावातला, मग अशी 1-2 हे केलं, इकडून पण केलं, तर त्याला म्हणतात ह्याच्यात काय हो रैमानी किडा आहे, ती काय शिवी नाही, याला किती मस्ती आहे. मस्ती आहे साधा शब्द आहे, ही शिवी नाही. तुम्ही मला म्हटले रैमानी किडा तुम्ही कृष्णाला म्हणता, त्याने असं केलं, मग तुम्ही राधेला काय बाय बोलता ते चालतं, कृष्णाला बोलायचं नाही. वा वा, काही नाही आहे, न्याय काय आहे बघा. आणि राजाला काही बोलायचं, तू घाटात कशी चढशील, तुझ्या घाटावर. परवा तुमचं आणखीन एक शायर काय काय बोललेत, बरबाड सरबाड सरबाड काय काय, ते चालतं राधेला. आणि आम्ही हे बोलायचं नाही कृष्णाला. काय शाणे, किती शाणे. ऐका ऐका म्हणून उत्तर कसं असतं ऐका. काय रे ती चाल, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, यांची करतो चटणी आता करतो. ऐका ऐका, प्रवास हा ज्यांनी तुम्हाला लिहून दिलं ना, त्या शाण्याला सांगा, त्या शाण्याला सांगा काय कसं चूक आहे गवळण. प्रवास मोठा अवघड बाय, कोण म्हणतो? कृष्ण म्हणतो. बाय कसा म्हणाल? बाय आपण बहिणीला म्हणतो. राधा प्रेयसी होती, बाय कशी म्हणेल? र म्हणाय पाहिजे त्यानं, किंवा ग म्हणाय पाहिजे त्यानं. बघा विषय कसा. त्या येण्याला सांग, प्रवास मोठा अवघड बाय, नाक्या नाक्यावर पहार आहे, ही राधा म्हणाय पाहिजे. पुढं कसं म्हणतात? वरती बघतोय तुझी वाट ग. कोण म्हणतो? कोण कुणाला म्हणतोय ते समजलं पाहिजे ना गवळणी. तुमच्या कृष्ण म्हणाय पाहिजे ना. तुम्ही म्हणता मी कृष्ण आहे. काय कृष्णा बघा, काला कुलकुली दाढीवाला. काय कृष्णा? ह्याची दाढी करा पाहिजे, याला भाद्रवार येण्याला. हा पैसे नसतील तर माझ्याकडनं 2 रुपयाचा बिलेट घेऊन जा. काय कृष्णा
अरे कृष्णाचे गुण पहिले अंगात आला मग स्वतःला कृष्ण म्हणाला. हा, तुम्ही कृष्णाची बाजू म्हणताय, मी राधेची बाजू म्हणताय, तुम्ही कृष्ण नाही शाहीर, तुम्ही नाही, तुम्ही बोललेत म्हणून म्हणतो. ऐका उत्तर कसं असतं देतोय. वरती बघतोय वाट गर अधिके कसा चढशील काय मथुरे कसा ग चढशील घाट ग कसा ग चढशील घाट ग. यांची सगळी जत्रा होती संगीतापासून कोरस पासून मी बघितली ऐकली. ते मोरू द्या मी त्यांच्यावर बोलत. उत्तर कसं आहे ऐका. अरे किती वेळा मी चढलाय घाट. काही नवीन नाही आली राधा. किती वेळा त्या मथुरेच्या दरबारी जाऊन माझं दैनंदिन दोन्ही मी विकून आलेलं आहे म्हणून म्हणतो. किती वेळा मी चढलाय घाट तरी अजून हा बघतोय वाट. किती वेळा मी चढलाय घाट तरी अजून हा बघतोय वाट. सोलून काढीन पाठर तुझी सोलून काढीन पाठर. तुला काहीच मिळणार नाही म्हणून वाटेवर हे सांडलेलं दही तुझं चाटर. अरे वाटेवर हे सांडलेलं दही एवढा वेळ नाही आपल्याकडे. सोड हे उत्तर तुला दुसरं घे. दुसरं आणखी सॉरी साहेब घ्या 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 तुम्ही मोठे बोला घ्या. ऐका मार्ग हासला आड जरी मार्ग हासला आड जरी नाही करणार तुझे लाड हरी. मार्ग हासला आड जरी नाही करणार तुझं मी लाड हरी. घाट चढलो तर तू करशील काय. घाट चढलो तर करशील काय. जाईन घाट नाही थांबाचा काहीतरी चुकला. घाट चढलो तो करशील काय र. घाट चढलो तो करशील काय र. अरे जाईन इथून जाईन तुझ्या नाकावती येऊन पायर. जाईन तुझ्या नाकावती येऊन पायर. जास्त नाही गाडी घ्यायची. शेवटचं गाणं शेवटचा विषय आहे का. शायरीने मला सांगितलं आम्ही सांगितलंय मी पहिल्या बारीत बोललोय बाप एक सांगायचा. बाप चार नाही सांगायचे, दोन नाही सांगायचे, एक सांगायच्या. माझ्या पोरांनी प्रश्न तुम्हाला चुकीचा दिला असेल, संयोगातून बोलले असतील, संभोगातून बोलले असतील, पण विषय एकच दिलाय. कैलास दिवाने दिला असेल किंवा दिनेश संघाने दिला असेल, विषय एकच होता. दोन स्त्रियांच्या संभोगातून असू द्या संयोगातून असू द्या एक बाळ जन्माला आले. त्याचं नाव काय तुम्ही काय सांगता सांगा. जग जग वा तू लय दिवस जग माझ्या बरोबर ये 4-5 बाऱ्यांना मग चांगला कार्यक्रम काढतो. तुम्ही जगा आणखी. हे उत्तर नाही आहे शायद. मी आवर्जूनच मी मुद्दामून सांगितलं तुम्हाला मी तयारी करून आलो. आणि तुम्ही जर खरोखर जर खऱ्या गुरुची चेले असाल तर बाबांचं नाव नाही घेते. शब्दाची मर्यादा राखून बोलतोय त्याचा मान राखा. तुम्ही शपथ सांगतो तर कधी पण भेटाल ना. हा वाचपा मी लय माझ्या हरका नाग नाही विचारी. माझ्या शेपटीवर जर पाय टाकायला शाहीर नसल्याशिवाय राहणार नाही. मी सचिन बुवा ऐका आज उत्तर दिलंय आणि मला आज प्रश्न दिलाय आणि हा विषय त्यांनी दिनेश संघाला दिला. हाच विषय ईश्वराच्या धामा बोलणं 2 मिनिटं थांबा. ईश्वराच्या अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रींच्या भेटीला आई आणि बाळ आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येताच त्या बाळाच्या पित्याचा वध केला. त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचे कोण उत्तर ग्रंथांतर द्या. हा मला प्रश्न त्याने आज दिला. आणि माझा शिष्य यांच्या मध्ये गेल्या वर्षी झाले. उत्तर कुठलं असेल तर हो म्हणा येऊन इथं कोपऱ्यात येऊन सांगा हो म्हणून. नाही तर उत्तर देतोय मान्य करायची हिंमत ठेवायची. मान्य करायची हिंमत ठेवायची. पुराव्या निश्चित देतो उत्तर. बघा कसं देतोय ते. तुम्ही प्रश्न विचारलाय माझा शिष्य माझ्याकडे विषय आलाय. त्यांचा बाप मी आहे. दोघांचाही बाप मी आहे. दिनेश संघाला सुद्धा माझा शिष्य आहे. कैलास दिवाळा सुद्धा माझा शिष्य आहे. म्हणजे माझ्याकडे विषय माझ्या घराण्यावर विषय आहे. दोन्ही पण विषय तुमचे माझ्या घराण्यावर. त्या विषयाची तयारी करून आलोय. ग्रंथाला उत्तर आणलंय. उत्तर ऐका कसं देतोय तुम्हाला. तुम्ही विचारलंय ब्रह्मदेवा कोणाच्या आत्म्यामध्ये कैलास दिवाळ्याला विचारला प्रश्न कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला केव्हा केला. त्या ब्रह्मदेवाचं नाव सोडून सांगा. असं त्याने मला विचारलं.
शाहीर कान नाक उघडे जेवढी नाकाची शरीराची 9-10 काही दारं असतात ती एका दाराला गाठ मारलेली बेंबीला 9 बाकीची दारं आहेत मोजा पोरानो कुठं कुठं आहेत ती प्रत्येकाला आहेत या जन्मास आलेल्या प्रत्येकाला 9 दारं आहेत एका दारालाच गाठ मारले ती बेंबीला तो 10वं दार आहे हा आत्मबोधाचं दार आहे ते आता एवढा डिटेल मध्ये सांगत नाही तुम्ही मला जो सचिन बुवा इथं आत्मज्ञान सांगायला मोर दे तुम्ही आपली धारा तपासा सगळ्यांनी प्रत्येकाला बोलली तेवढीच आहे प्रत्येकाला हा स्त्री असो नाही तर पुरुष असो पुढचं बोलत नाही ऐका तर ब्रह्मदेवानं कोणाच्या ब्रह्मदेव सोडून सांगा त्यांचा प्रश्न आहे मी शाहिरांना उत्तर देतोय पुराव्यासकड उत्तर की अशी एक कथा आहे ग्रंथामध्ये कथा आलेली आहे ग्रंथाधारे आहे अशी एक कथा आहे काही ऋषींना समाधी अवस्थेमध्ये वेद मंत्राचा साक्षात्कार झाला ते 4 ऋषींची नावं सांगतो 4 ऋषी म्हणजे पहिला ऋषी अग्नि ऋषी दुसरा वायू तिसरा अंगिरा आणि चौथा आदित्य हे 4 ऋषी यांना समाधी अवस्थेमध्ये केव्हा ज्ञान झालं कोणाला झालं ब्रह्मदेवाच्या 4 नाव सांगितली तुम्हाला अग्नी वायू अंगिरा आणि आदित्य हे 4 ऋषींना ते ज्ञान झालं आणि समाधी अवस्थेमध्ये मुखोद्गत होतं त्यांना ते ज्ञान होतं त्यांना प्रथम ते वेदाचं ज्ञान झालं आणि समाधी अवस्थेमध्ये आत्मरूप होणे त्या अवस्थेत त्यांच्या आत्म्यामध्ये वेदांचे ज्ञान आले मित्रांनो हे 4 वेद नंतर व्यासांनी हे 4 वेद नंतर ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4ही वेद नंतर व्यासांनी लिहिले आणि म्हणून मित्रांनो व्यासो उच्छित जगत ज्ञानम म्हणजे व्यासांचं उष्ट आपण जे 4ही वेद आहेत ना ते व्यासांचे उष्ट आहे म्हणजे उष्ट म्हणजे काय ते खरकट नाहीये पण त्यांचं ते ज्ञान आहे ते आपण सर्वांनी सेवन केलं पाहिजे तुकाराम महाराजांची सुद्धा ओळी आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला मान्य करावंच लागेल शहराचं हा हे गॅरंटेड सांगतोय तुमच्याकडे नाही मान्य करा बुवा असेल तर बघा आणि सांगा नाही गॅरंटेड सांगतोय तुम्हाला हे तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हा तुमचा जो प्रश्न आहे त्याचाही करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेल आल्या मात्र बुवांना विचारून घ्यायचं बाबा पण आले तुम्ही तुमचं घराणं मोठं आहे तुम्ही खोटे बोलणारे शाहीर नाही आणि नसाल तर आज रंगमंचावर असाल तर मान्य कराल नाही तर तुमची वाचा जाईल ना शाहीर हा खरं काय ते बोला नाही तर एवढंच म्हणू शकता तुम्ही की माझ्या ग्रंथातलं नाही हे तुम्ही दुसऱ्या ग्रंथात पण जे दिलंय तुम्हाला ते सत्यच देण्याचा प्रयत्न केलाय सत्यच दिलेलं आहे तुम्हाला हे उत्तर तुमच्या प्रश्नाचं पहिलं गाणं आहे का पहिलं गाणं वार कागदाच्या आरपार असं आहे तो ऐका हा बाकीचं नंतर घेतो ते वरती ए बाबा वही दे तुम्हाला आणखी सांगायला लागतं आहे का बरं नंबर एक घ्या पहिल्या रामायणात घुसूया रामायण गातोया कसं आहे ते ऐका पोरानो लावा रेकॉर्ड ब्रेक उभा लागेल लावतच काय बघ वरती थोडीशी रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हवान फुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात वा 9 दिवसाचा आवाज आहे पोरांना काढली माहितीये का कार्यक्रम घेतलायत ना घरात जरी माहीत झालं तरी ज्याचा कार्यक्रम घेतलाय तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून 2 दिवस कैलासला सोबत घेतली आणि आज ऋषिकेशला आणली मला गाता येत नाही मला बोलता येत नाही अशातला भाग नाही शाहीर पण अडचण तुम्ही समजून घ्या ना अडचण समजून घ्या 9 दिवसात जर केला ना कार्यक्रम हागाल त्याला सचिन मोहम्मद उगाच छाती उभरवून सांगत नाही ते पण तुमचं उत्तर देणार आहे हा 2 दिवस करू नका 2-3 दिवस सलग हा तुमच्यासारखा हिमेश रेशमी आहे नाही मी शक्तितुऱ्यातला शक्तितुऱ्याचा तेंडुलकर आहे सचिन शक्तितुऱ्याचा तेंडुलकर आहे मी नाकात बोलत नाही ना यांचे बघा हिमेश रेशमी शक्तितुऱ्यातला नाव देऊन जात तुमच्या गावातला हिमेश रेशमी जरा नाकात बोलायचं कमी करा जरा गळ्यानं अळवाय शिका पहिले स्वरात गायला शिका आणि मग सचिन मोहची बरोबरी करा शाबास म्हण ऐका पहिले मॅडम जिवारी वार कसा आहे काय नको बरं देते ऐका एकच वार घ्या 1-2 देतोय मस्त पैकी चांगली इंजेक्शन आणले ताकदीची ऐका घरी कोणी नाही आज घरी कोणी नाही ती एकटीच बाई म्हणून रेकॉर्ड करून या सकाळी बुलंदशहरात कॉलेजला आणताना ऐका
घरी कोणी नाही ती एकटीच बाई आजूबाजूला सारा ओसावडा रामायण पंचवटीतला विषय आहे घरी कोणी नाही मारीशानं रूप घेतलं हरणाचं राम गेले पहिले लक्ष्मण गेले नंतर ती एकटीच राहिली झोपडीमध्ये पंचवटीमध्ये घरी कोणी नाही ती एकटीच बाई आजूबाजूला सारा ओसावडा भीक मागाया लहान सावडा रेकॉर्ड करून द्या पुढे उपयोगात येईल हा जिवारी भीक मागाया लहान सावडा किती लंपट आहे हा ओसावडा
रातभर करा, काय टेन्शन नाही म्हणून होतोय. रावण हा पंडित होता, ज्ञानी होता, महाज्ञानी होता. मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, सुदाम्यासारखा मित्र झाला नाही, सुदाम्यासारखा मित्र झाला नाही, रावणासारखा शत्रू झाला नाही. सुदाम्यासारखा मित्र झाला नाही, रावणासारखा शत्रू झाला नाही, शिवबासारखा राजा झाला नाही, शिवबासारखा राजा झाला नाही. झाशीच्या नंतर म्हणे राणीच झाली. बाकी राण्या झाल्या पण बाळ पाठीवर घेऊन लढणारी ती एकमेव झाली, म्हणून तिला मी पहिली पसंती दिली आहे. शिवबा नंतर राजा झाला नाही, झाशीच्या नंतर राणी झाली नाही, कुबेरासारखा धनवान झाला नाही, कुबेरासारखा कोणी धनवान झाला नाही, बाबासाहेबांसारखा कोणी विद्वान झाला नाही. कुबेरासारखा धनवान झाला नाही, बाबासाहेबांसारखा कोणी विद्वान झाला नाही, सिकंदरासारखा जग जेता झाला नाही, आणि बाळासाहेबांच्या नंतर कोणी नेता झाला. हे सचिन बघा पाठ करून नाही, टप 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 कवी सांगितले तेव्हा सांगू राहणार, मी गातो राहणार नाही. त्याला झिजवली आपण आयुष्यभर. शायरानो उगाच 25 वर्ष नाही गेली, त्याला झिजवायला लागते थोडीशी, तुम्हाला घासायला लागेल वर्षी अजून. बाबांच्या जीवावर नाही म्हणून म्हणतोय. कसा विषय बघा दिलाय तो, पुढचा विषय का. असा आहे मी, असा आहे मी, तसा आहे मी, हा नुसता उगाच सोडतो पुण्या. विषय आहे विषय. आता महाभारत शिरू का, महाभारतात शिरू नाही, रामायण असं नाही. तर बुवा म्हणतील बुवा ट्रॅक सोडून जातात, नाही रामायण काय कसं आहे ते रामायण. असं आहे मी, काय बुवानी बारी केली म्हणतात, बुवाची काय सुस्ती ती, बुवाला 9 दिवस माहिती आहे, तुला काय माहिती. बुवान काय 9 दिवस केलाय, काय पत्राशा काढलाय ते बुवाला माहिती आहे, तुला काय माहिती आहे. असं आहे मी, तसा आहे मी, अरे नुसत्या उगाच सोडतो सपुऱ्या. सार माहित आहे गड्या, सार माहित आहे गड्या, बापाच्या जीवावर मारतो सोड्या. असं बोलताच उदासी तुझ्या मुखड्यावर, तुझं गंगाईच बापाच्या रे तुकड्यावर. एवढा जिवारी वारला विषय. हा ही कथा आहे, रामायणाची कथा आहे. रावणाचा मुलगा इंद्रजी किंवा मेघनाथ म्हणा, हा त्याला म्हणतोय लक्ष्मण, त्याला म्हणतोय तू बापाच्या जीवा मोठा झालेला आहेस तू. जाग्यावर कार्यक्रम असतो आपला, काल जाग्यावर बसलोय. विषय का पुढचा कसा देतो तो, देऊन वर. हे बरं नो, आता नवीन विषय कसे विषय देतो बघ विषयाला का. चल कालही शायरांनी सांगितलं, तुमच्याच घरातला एक शायर होता, त्याला विषय कापायला जमले, भागाला भाग द्यायला लागतो. कुत्रा गायला तर कुत्री गायची, अशी काय पण नाही देऊन चालत. ही कवाली नाही, मी त्यांना सांगितलेलं आहे, ही कवाली नाही. म्हणजे तुम्ही मी कुत्रा गायला म्हणून तुम्ही कशी पण आणून कुत्री नाही, त्याला पुढचा किंवा मागचा विषय गायला लागतो, त्याला शक्ती तुरा म्हणतात. ही कवाली नाही, त्याला मी कालही सांगितलं. त्यांचाही मान करतो असं दादा यादव, तुमचा खरोखर मी, तुम्ही कवी चांगले आहे, कवी चांगले आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण शक्तितुराचा काहीतरी भेद आहे, काहीतरी नियम आहे, ते तुम्हाला पाळावेच लागतील. ही कवाली नाही, मी तुम्हाला कालही सांगितलंय आणि आज सांगतो, तुम्ही कापून दाखवायचे माझे विषय, कसे पण नाही कापायचे. माझ्या मी जे विषय गातोय त्याच्या पुढचा तरी किंवा मागचा तरी भाग गायला, ह्याला शक्तितुरा म्हणतात. ही कवाली नाही, कवाली नाही. हे तुम्हाला आजही सांगतोय पुन्हा एकदा. म्हणून देऊन वर, देऊन वर हा भसलाय नर. भस्मासुराची शंकराची कथा गातोय. भस्मासुराला
भस्मासुराने प्रसन्न केलं शंकराला. शंकर म्हणाला, भस्मासुर म्हणाला, देवा देवा मी, शंकर म्हणतो माग काय वर मागायचं ते मी तुला प्रसन्न झालो. भस्मासुर म्हणतो, देवा मला असा वर दे, मला असा वर दे, मी ज्याच्या कोणाच्या डोक्यावर हात ठेवी त्याचा भस्म झाला पाहिजे म्हणे. हा शंकर बोला त्याच्या यांच्यावर ठेवतो तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून दाखवलं. तर शंकर बोला आपला शंकर म्हटला तथा असतो. आता भस्मासुरला संशय आला तर भस्मासुर म्हणतो, देवा तुम्ही मला वरदान दिलंय खरं आहे, पण हे मी खरं कसं मांडू. तर इथं तुमच्याशिवाय आणि माझ्याशिवाय कोण नाही म्हणे. मी आपल्या वनामध्ये तुमच्याशिवाय माझ्याशिवाय कोण नाही म्हणे. मग मी असा करतो म्हणे, मी तुमच्याच देवा डोका हात ठेवतो, बघतो तुम्ही दिलेला वर खरा आहे का खोटा आहे. शंकर गडी घाबरला ना 10 दिशा पळायला लागला शंकर. 10 दिशा व खरी का खोटी गोष्ट सांगा तुम्ही. बाबा तुमचे ज्ञानी आहेत मोठे, तुम्हाला काय ज्ञान आहे ते आम्हाला कळलंय पहिले बरे. तुमचा वादच गावते ज्ञान. तर मी काय म्हणतो कथा तुम्हाला पूर्ण सांगून तुम्हाला सांगतो म्हणजे कसं तुम्हाला कळेल बरं. शंकर 10 दिशा पळायला लागला तर प्रश्न पडला देवांना, शंकराच्या डोक्यावर जर भस्मासुरावर हात ठेवला तर ही सृष्टी चालायची कशी. मग विष्णूला मोहिनी रूप घ्यावं लागलं म्हणून तो विष्णू मोहिनी रूप घेऊन आला. त्याने भस्मासुराला मोहित केलं आहे ना. नाचता पहिले हात गुडघ्यावर ठेवले, कमरेवर ठेवले, खांद्यावर ठेवले आणि आपले हात स्वतः आपल्या डोक्यावर ठेवले. तसंच भस्मासुराने केलं आणि स्वतः भस्म झाला. ही कथा आहे विषय. सचिन भाऊ म्हणतात ना मला, हे तुम्हाला जगाच्या या कोकणाच्या कानाकोपऱ्यात गेलात ना, हे विषय असे ह्याला कापून दाखवायचं तुम्ही पाचशे आम्ही म्हणायचं. कमालीचा कार्यक्रम नाही, हा शक्तिपुराचा कार्यक्रम आहे. म्हणून म्हणतो देऊन वर हा फसलाय नर, आता बसल कसा हो विसाव्याला. देऊन वर हा फसलाय नर, आता बसल कसा विसाव्याला. गडी दिसतोय फक्त दिसाव्याला. गडी माझ्यापेक्षा मजबूत दिसतात. कुस्ती जर नाही चिटपट करी तसाला नाव नाही सगळ्यांच्या भाषा होला. तुम्हाला मनाव घेऊ नका, लगेच मनाव घ्या. किलो घ्या. आमच्याकडे 16 पहिलीचा एक मन आहे, तुमच्याकडे कसं आहे काय माहिती नाही. 16 पहिलीचा आमच्याकडे एक मन आहे, तुम्ही असं किलोवरच घ्या. हा का गडी दिसतोय फक्त दिसाव्याला. देऊन वर हा फसलाय नर, आता बसल कसा विसाव्याला. गडी दिसतोय फक्त दिसाव्याला. अहो लावतो पळवून या गोसाव्याला. फसाव्याला
ऐका बुवा, तुम्हाला एक्झॅक्टली कळला का विषय? एक्झॅक्टली त्यांनी मगाशी शब्द वापरला एक्झॅक्टली. तुम्हाला आता एक्झॅक्टली विषय समजला असेल, त्याचं एक्झॅक्टली उत्तर मला द्यायचं. मागचा पुढचा विषय तुम्ही मला ऐकून दाखवायचं. लग्नाच्या कार्यक्रमात साखरपेमध्ये माझा कार्यक्रम झाला, याच विषयाला अनुसरून त्या आयोजकांनी प्रश्न विचारला होता. शाहीर सचिन धवक माझ्या जोडीला होते. त्या आयोजकांच्या दोघांनी पण आम्ही दोन्ही शाहिरांनी तुरीवाल्यांनी पण योग्य उत्तर दिलं. पाकिटामध्ये बंद पाकिटात त्यांनी मागितलं उत्तर दोघांचंही. त्यांनी आम्हाला आयोजकांनी प्रश्न विचारला याच विषयावर आधारित, म्हणून हा विषय लिहिला. तुम्ही पण गोसावी आणि हे शंकर पण गोसावी आणि रावण पण गोसावी. त्याचा उल्लेख आहे, हा त्याचा उल्लेख आहे. त्यांनी आम्हाला 5-5 हजाराचं बक्षीस दिलं आयोजकांनी. या विषय घडलेला विषय परवाची गोष्ट आहे. तर युट्यूबला कार्यक्रम येईल गणपती झाल्यानंतर. आईचा घालतो नंतर बाबांचा पण घालतो. काय 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 हा नाही सैराट झाले ते सैराट. असू दे असू दे. पाणी टाका पाणी टाका. इकडं बघा हो. पण सांगा सगळे कशी गोरी गोपटी आहेत बघा. आहे का ना? हा घेऊन आपलं ते पालकांना विचारून जा. आमचा माझा नाही, माझा असता तर मी दिला असता. हे घ्यायचं तिकडं खायचा कुठला आणि धुवायचा कुठला. पटला मला सगळा पटतो. काल रात्रीला अंटीची जवा घंटी मी वाजवू. एवढं गायलं ना मी सांगतो. 9 दिवसाचं जागरण. हा 9 दिवसाचं जागरण तुम्ही बुवा करून बघा. 1 वर्ष करून बघा. तुमच्या जोडीला बुवा आहेत ना ते 3 दिवसात कुठलं का. हा कालच झालाय. हरळमध्ये त्यांना सरळ केले. काल राजापूर हरळमध्ये कार्यक्रम केलाय. जोडीला बुवा त्यांना सरळ केले. सरळ त्यांचं मी नाव घेणार नव्हतो, पण ते माझ्या शिष्यांचं नाव वेळोवेळी त्यांच्या बारीमध्ये घेतात. हा ऋषी असा, कैलास तसा. तुमचं पण तसं आहे, पण मी बोलत नाही रसा. तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या बरोबर बसाल ना तुम्हाला असं बसाल तुम्ही, म्हणून ते मुद्दा मला रसाल असू द्या. तुम्हाला ही म्हणाचा मुजरा अमोल बुवा तुम्ही पण मला ते चोरून माझ्याकडे यायला तुम्हाला लाज वाटली. आज बाजू घेऊन बसलो असं तरी पण मी राग नाही. काय म्हणतो ती कटिंग घेऊन यायची कटिंग नादानी माझे मित्र आहेत. आणि मित्रांनो खरोखर जे नातं बघा हे कला क्षेत्रातलं नातं मित्रांनो. हा ज्यानी दादा हो खबरवलं देतो. हो हो ते पण देतो. खबरवलं तुम्ही जरा व्यवस्थित करा, जरा दिसा पाहिजे. हा जरा का व्यवस्थित इंग्लिश मध्ये लावा व्यवस्थित बरोबर. ज्यांनी गण गायला हा त्यांनी जेवढे पैसे कमवले आहेत ना, हा 9वा दिवस आहे सलग. या 9व्या दिवशी सुद्धा आज फरमाईश आहे. एवढे पैसे कमवले मी त्या कटिंगवर, त्या गाण्याच्या कटवर, त्या गाण्याच्या उत्तरावर पैसे कमवले. गाणं पण सुंदर आहे. तुमच्या आज बाजूच्या तालुक्यातील शाहीर आहेत शाहीर विकास लांबत. आणि यंदा ते माझ्या जोडीला मला पण सुन वाटतंय की यंदा त्यांनी माझ्याशी कार्यक्रम घेतले नाही. थोडंसं रुसलेत माझ्या. असू द्या तसं पण येतील. त्यांना म्हटलं मग संसार म्हणलं माझ्याशी गणपती पुरता त्यांनी दसऱ्यात पुन्हा एकदा संसार थांबतील. काल ऋषी बोललो ना बुवा वारीमध्ये सचिन बुवाची मला आठवण येते. लय माझी आठवण त्यांना त्यांची ऋषीची वारी झाली. युट्यूबला हे जाऊ द्या पोरांनो, हे जाऊ द्या प्लीज. म्हणजे आजची बारी तुम्हाला फ्री. ज्यांनी कोणी रेकॉर्डिंग केले तुम्हाला आजची बारी फ्री. कोणी पण टाका, बिंदास टाका. फक्त सबस्क्राईब व्ह्यू झाले जास्त तर फक्त पैसे मला द्यायला विसरू नका. कार्यक्रमात भेटत असे 500-1000 द्या येणार ना तुम्हाला. मला माहिती आहे कुठे चॅनल आहे ते मारू द्या तुमचे पैसे. ते वादच नव्हते. ऐका गाणं ऐका. उपरला काय थोडासा 1 नोट वरती फक्त खाली चर्चा वरती. हा पांढऱ्या लावून खाली लावा आपण वरती लावा. विचार हा किती आहे इतकंही नाही बरोबर. अग देणारा तो लंबोदर
काळवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षा सारखं मन सजू दे घर कसांचल काय काय आणू काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला तुम्ही ऐकत असाल मला माहिती आहे गणपती तुम्ही ऐकला असाल मुलगा म्हणतो आहे ना आहे काय काय आणू काय आणू तुझ्या गौराईला तुझ्या गणपतीला काय आणू इतकं सुंदर उत्तर दिलंय मित्रांनो मग आता मुलग्याला आहे म्हणजे आहे गावाला आहे बाप दोघ जण गावाला सगळ्या घराला टाळी लागली उद्या तुम्ही गणपती व्हावं होतं आपल्या मुंबई पुण्यात जिकडे तिकडे आपल्या पोटात म्हातारे दोघेच घरात मग आहे काय म्हणते पोरग्याला आहे काय म्हणते आई बाप सोडून गावी पोटासाठी गेला पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाला मी वर्षभर त्याला पाहण्यासाठी मने झालंय आतुर अरे बाबा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तो नातीला आणि लाडक्या सुनला अरे बाबा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तो नातीला आणि लाडक्या सुनला अरे बाबा काय नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तो नातीला आणि लाडक्या सुनला अरे बाबा काय नको जिरली नसेल तर अजून आहेत माझ्याकडे दोनच्या प्रदीप शांताराम तांबे दादांच्या म्हणण्यातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे नक्कल करावी पण त्या नक्कल आपली असावी हे जीवन बोलचे तुम्ही आलाप्याला होता ना ते पहिले सोडून द्या कमाईच्या पैशाचं नाव कमवायचं असेल ना तर स्वतःची अक्कल पाजळवायला शिका स्वतःची अक्कल चालवायला शिका तुम्हाला सांगणार ना बरोबर रेकॉर्डिंग आहे स्वतःची अक्कल स्वतः घुसायला लागतं शक्ती तुऱ्या तेव्हा बाबांनी नाव म्हणून त्यांना खरोखर भावना समजलं त्यांना खरोखर त्याच्या पाठीकडे तुम्हाला जर कमवायचं आहे ना तर स्वतःची अक्कल पाजळवायला शिका दुसऱ्याच्या अक्कलीने बोला यस विनोद मिस्त्री साऊंड सिस्टीम वाले तिथले स्थानिक आणि आमचे पण सावडवले दादा मी काय तुमच्यावर नाराज नाही महाराज तुम्ही काल एवढं खुश केलंय मला तुम्हाला माहिती आहे तुम्ही काल खुश केलंय फक्त थोडस मला पहिल्या वारीत थोडस साऊंड गरम होईपर्यंत मलाही त्याची खात्री मलाही त्याची माहिती मलाही थोडस गरम दुसऱ्या वारीत जरूर लागतो मिस्त्री दादा मिस्त्री इकडे 2 मिस्त्री बसलेत आमचं मिस्त्री नो देव एक देव काय नको नाही राग येईल म्हणजे आला राग तुम्ही मला तर तुम्ही कंटाळा असाल तर बंदच करतो बघा ऐका विचार गायली 10 गाणी गायली सुपारी मला तेवढीच तुम्ही कंटाळा असाल बस करतो पण तुम्ही कंटाळा नसाल तर ते तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न असेल माझा चांगलं राग कुणाचा मनात पिकत
कधी धरलाच नाही, राग कोणाचा मनात मी कधी धरलाच नाही, खरा रंग सामन्याला अजून मी भरलाच नाही, राग कोणाचा मनात मी कधी धरलाच नाही, खरा रंग सामन्याला अजून मी भरलाच नाही, प्रतिस्पर्धी माझा आता कोण उरलाच नाही, अरे सचिन बुवा म्हणतात मला जो या शक्ती तोऱ्यात अजून कधी हरलाच नाही. तुम्हाला अजून 23 वर्ष टाइम आहे, 23 वर्ष टाइम आहे, म्हणून म्हणतोय नालायकाच्या कानाखाली निकीची सदा सामन्याला फुले ज्ञानाची विची, कोण वाटेस गेला तर त्याला विचेची, आणि या शक्ती तुझ्याचा तेंडुलकर मी आहे माझं नाव सचिन. तुम्हाला अजून काही टाइम आहे. सचिन तेंडुलकरची बरोबरी करीत नाही, हा त्यांना भारतरत्न आहे, भारतरत्न त्यांना मिळालेला आहे. शक्ती तुला असा म्हणाले, शक्ती तुला असा म्हणाले, ते तो पण विषय काढा म्हणून परत हे बोलण्याचा सोगम परिवारांच्या घरी शक्ती तुझ्याची डबल वारी करायला बोलावलं रणव्याला. समाज माझा मायबाप बसलेला आहे सुरामध्ये, आणि भजनी मंडळी या ठिकाणी नितेशाला बरीचशी मंडळी बघायची, 2 भजन चालू होते. त्या भजन मंडळीने सांगायचं स्वराचं ज्ञान असणारी मंडळी आहे, सुरामध्ये गाणारा सचिन बुवा आहे का नितीन बुवा आहे, तुमचा आहे म्हणून आपला तो बघाय नाही करायचा. हा, त्यांनी सुरान गायले, त्यांनी गण गायले, त्यांनी गवळण गायले, आणखीन काय काय गायले. माझा आवाज 9 दिवसाचा जागरणाचा आहे, तरी सुद्धा स्वरामध्ये स्वराला पक्का कोण आहे हे माझ्या समाजाने ठरवायचं. हा, स्वतः शक्तीने मिळवून नाही, म्हणून ऐका ते मला म्हटले काय बारीक करायला बोलावलं रणव्याला. खालचं गायवर रोड पडवीत होता ना कोरसला, ते तुम्ही उद्या सकाळी ऐका म्हणून द्यायला मी त्याच्या नको, मी त्याच्या बोलत नाही. आय एम सॉरी, तुमच्या बाकीच्या नंतर आय एम सॉरी. आता मी उत्तर कसं देतो, आया बायानो आया बायानो आया बायानो सांगू मी काय या रणव्याला, विषय रामायण रामायणच घाला. आया बायानो आया बायानो आया बायानो हो सांगू मी काय या रणव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना. ए ए ए सर 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 इकडे बघा ना सर, इथं महत्वाचा विषय सर, तुमचा काय चाललंय तिकडं. आया बायानो आया बायानो मंदोदरी आया बायानो सांगू मी काय या रणव्याला, या रणव्याला याच्या बहिणीचं कापलंय ना.
पण लाज नाही चुकून या बळव्याला काल ते मला विषय घ्यायला नक्कीच त्याच्यावर असं दादा त्याचं हे उत्तर आहे त्याचं हे उत्तर आणि ते खालची विषय आहे श्रीलंकेचा राजा पतिराया जरी आहे माझा तिन्ही लोकात गाजा वाजा तरी याला मिळाली सजा रावणाला मिळाली म्हणतो तरी म्हणते बहिणीचं ना शूर्पणखेचं कापलं नाही तरी लाज नाही भावाला पाहिजे का नाही बहिणीचं नाक कापलं उत्तर दिलंय कालच्या गाण्याचं तुमच्या आता मोर येते कालचं नाही करत बसत कालचं शिळ कशाला खायचं आजचं घ्या तुम्ही बडवा म्हटलंय हा बडवे म्हणजे भक्त बडवे म्हणजे ब्राह्मण म्हणजे भक्त असा तो अर्थ आहे आणि आणखीन एक देव ताकदीचा अजून एक हाय आणखी देव 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 या जत्रात चालायचं आत्मबोधाचा विशेष आहे तुम्ही आम्ही पाहुणं या जगात तुम्ही आम्ही पाहुणं बाळगून मौन हो या जीवनाच्या जत्रेत चालायचं मुखी राम राम बोलायचं देहाला म्हणा मुखी राम राम बोलायचं हिंदू धर्माची प्रथा आहे आपण आपलं झालेलं महिना आपण पुरत नाही आपण जाळतो आहे का नाही मुखी राम राम बोलायचं देहाला सारं नाव जाळायचं प्रश्नाला प्रतिप्रश्न केला ठाऊक असेल तर उत्तर दे मला तुमचं उत्तर मी दिलंय शाहीर तुमचं उत्तर मी दिलंय आणि तुम्ही दिलेलं ठातूर मातूर मी सांगितलं चूक फक्त ग्रंथाचं नाव सांगा खानदानी शाहीर आहे खानदानी असा खैरा गैरा नथू खैरा नाहीये खानदानी शाहीर आहे 25 वर्ष कला जोपासले जर खरं असेल रंगमंचावर कधी खोटं बोललो नाही तुम्ही फक्त ग्रंथाचं नाव सांगा मी मान्य करेन अशी टिचक्या मारणारे उत्तर देऊ नका हा बघा सचिन बुवा बघा सचिन बुवा बघा असं नका करू काहीतरी लोकांना सांगण्यासाठी रेकून घ्यायचा असल्या बारे नाही करत असेल तर नाही सांगायचं तुम्हाला पैसा स्पष्ट सांगितलं तुमच्या आता जो तुम्ही मला विषय दिला त्याचं उत्तर माझ्याकडे नाही पण तुम्ही जो कैलासला विषय दिलाय ब्रह्मदेवाचा 4 वेदांचा त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे आणि ते तुम्हाला मान्य करावंच लागेलच तुम्ही नाही माहिती शेंगे झाडा तुम्हाला कधीतरी भेटाल ग्रंथासहित त्याचं उत्तर याचा पुरावा तुम्हाला देणार मी निश्चितपणे आज तुम्हाला सांगतो
प्रश्नाने प्रश्नाला प्रतिप्रश्न केला. असे ठाऊक तर उत्तर दे मला. सत्य म्हणून ज्याने मान्य केला तोच खऱ्या गुरुचा चेला. असं कोणालाही म्हणता येत नाही, असं कोणालाही म्हणता येत नाही. बाबा तुमचे मोठे आहेत, निश्चितपणे मान्य करतो, गुरुस्थानी आहेत. पण सचिन तेंडुलकरचा पोरगा तेंडुलकर झाला नाही. गावस्करचा पोरगा गावस्कर झाला नाही. पण मंत्र्याचा पोरगा मंत्री होतो, आमदारचा पोरगा आमदार होतो, सून पण होते आमदार. तुम्ही आम्ही आपला फक्त तुम्ही चटई आपण संतोषा उतरायचे त्याच्यात मदत झाला पाहिजे का नाही, झाला पाहिजे का नाही. मग तुम्ही काय फक्त माझ्याकडे इथं हो म्हणणार, फक्त ज्याला करायचं बस ज्याची ठोकायची बरोबर ठोकणार दिवशी काय ना मामा. 100 रुपये कार्यक्रम करून टाकताय तुम्ही. 5 वर्ष मरीवर मारताय तुम्ही. म्हणून ह्याच्यापुढे ही प्रथा बदलली पाहिजे. म्हणून मी म्हटलं मग फरमाईश पण आलेली आहे. घेतो एक अंतरा उघडा. खाल्लेल्या मिठाला साले फरमाईश आहे. मी नाव घेणार नाही. सोगंदरा तुमच्या परिवारातून बक्षीस आले. पण थांबा बरं, ते काय म्हटलं म्हणजे वा मी बक्षीस तुम्हाला देऊ शकत नाही, फक्त माझं नाव पण घेऊ नका. पण माझं हे त्यासाठी माझं गाणं आहे. तुमच्या परिवारातून बक्षीस तुमच्या 50 जणात कोण आहे तो मला तुम्ही तुमच्याकडून हे आलेलं आहे. म्हणून फरमाईश आले म्हणून देतोय सोबत परिवाराच्या वतीतून. खाल्लेल्या मिठाला साले बेईमान झाले तुमच्या शिवसेनेचे याने 2 भाग केलेले. तरी सारी जनता साथही राज उद्धवाला देते. आज बाळासाहेब तुमची तुम्ही बाप माई नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होणे नाही. चंद्र सूर्य असेल जो तुमचे आमचे नाते, चंद्र सूर्य असेल जो आमचे आमचे नाते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं वाशी लगीन माझा सगळा शेतकरी समाज आहे. मी शेतकऱ्याचाच आहे. माझा बापही शेतकरीच आहे. अजूनही लंगोटीत माती घालतो. माझ्या घराच्या कडेने अजूनही चारी बाजूला शेती. कोणाला खात्री नसेल तर तुम्ही येऊन बघा. तुम्ही जरूर या. बुवानी मी कशी विषय टाकलाय की बुवा म्हणतात मला ट्रक भर ग्रंथ आहेत, नसतील ना चला शक्ती तुला सोडून दे, तू येऊन बघ माझ्या घरात. येऊन बघ. तुला जर टेम्पो भर ग्रंथ नाही मिळाले, शाहीर तुम्हाला मिळाले नाहीत, मोठेपणा चोदवीत नाही, करत नाही, सांगतोय तुम्हाला मी जे आहे ते सत्य सांगतो. तुम्हाला 70% दाखवी. माझ्या घराच्या पाठीमागं सगळी शेती आहे का नाही ते पण दाखवी. आणि गाडीभर ग्रंथ मिळतील का नाही तेही तुम्हाला दाखवी. तुम्ही विषय काढलाय म्हणून बोलतोय. लोकांचं ऐकून बोलायचं नाही. शाहीर तुमची माझी पहिली भेट आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुमचं कान भरायला दोघं चौघं आलंय मला त्याची गॅरंटी आहे. त्याने तुमचं कान भरलंय शाहीर. पण ऐकावे जनाचे आणि करावे सदैव. जर स्वतःच्या मनाचं ऐकाल ना तर पुढे जाल. या शेपुड्यांचं ऐकाल ना तर
तर तुम्हाला ते कधीच पुढे जाऊन द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही कायमची खोंडाळ बांधून ठेवा. त्या शेपुर्ड्यांना आजूबाजूला बसतात ना, लेफ्ट ते राईट, एक हागायचा आणि एक धुवायचा, त्याला दोघांना सांगा सचिन भाऊ असा बोललाय म्हणून. ऐका, जातीवंत मी शेतकरी, बरोबर गेला ना सोमनाथ, दोघं म्हणत असतील आजूबाजू. असो, मी काय नाव नाही घेतलेला, हो द्या. जातीवंत मी शेतकरी, शेतात नांगर धरी. नांगर आहे का तुमच्याकडे? आता सगळे टेलर आले, टेलर, ते टेलर नव ट्रेलर. नांगर आहे का? नांगर आहे अजूनही. गौरीला मसाला आम्ही रेड्याच्या पायांचे तांदूळ, त्याचं शेण अजूनही लागतं. लोकांनी शेती सोडली. एकदा लाडक्या बहिणी 1500 बंद झाला ना, तुम्हाला समजत. आणि 2 रुपयांनी 3 रुपयेवाला गहू बंद झाला ना, की लोकांना शेतीचं महत्व कळलं. म्हणून ऐका, जातीवंत मी शेतकरी, अहो शेतात नांगर धरी, शेताच्या बाणावर बसून खाई कांदा आणि भाकरी. कुठल्याही सरकारचं अनुदान घेत नाही. नाट्यावर काही ठिकाणी परिस्थिती पाहिजे. घरात केलेलं म्हातारं मुद्दामून झाडावर लटकून ठेवलं असतं पैसे मिळण्यासाठी. माझ्या कोकणातला शेतकरी एवढा स्वाभिमानी आहे, आत्महत्या करीत नाही. म्हणून म्हटलं त्याची करू नका निंदा, कष्ट करून पेरतो सोंधळा गहू माझरी, कष्ट करून पेरतो सोंधळा गहू माझरी. शेताच्या बांधावर बसून काही भाकरी, शेताच्या बांधावर बसून काही भाकरी, शेताच्या बांधावर बसून काही भाकरी, शेताच्या बांधावर बसून काही आता कुठली गवळा नक्की कुठली करून द्या. ऐका शाहीर, तुमच्यासारखा मी भाग्यवान नाही. तुम्हाला भाई गोसावी सारखे ज्ञानी, बुद्धिमान आणि गुरु समान वडील लाभले. माझा पण बाप काही कमजोर नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पण एवढं शिक्षण नाही, त्याने आम्हाला असं हाताला धरून शिकवलेलं नाही. सचिन असा बोल, मारी असा बोलायचं. तुम्हाला ते मिळालंय, याचा फायदा घ्या, याचा फायदा करा. हा, कायद्यात राहाल तोच फायद्यात राहाल. हा, माझ्या वाटत जाल तर तुमचा सुपडा सापडेल. लावून बारी घेत तुमच्याशी, हे तुम्हाला आज सांग. मी लावून बारी घेत तुमच्याशी कार्यक्रमच करीत तुमचा. आज सोगम परिवाराचा कार्यक्रम आहे, तर सांगितलंय मला, दादांनी पण सांगितलं, बसाळ्या लोकांनी. भाई बसवणं देवासारखं म्हणतात. हा, देवाला मी तुमच्या देवाला देवासारखाच मान दिलेला आहे.
माझी मान कापायचा प्रयत्न करणार तर दोन्ही कान कापेन तुमचं. सचिन बुवा म्हणतात मला, हे लक्षात ठेवायचं कायमचं. तुम्हाला चिमुरडे इकडे येऊन सांगतील तुमचे कान भरतील. हा, तुम्हाला आणखीन कोण कोण काय काय देतील, असा बोल तसा बोल, विषयाला विषय कसा. हा, विषयाला विषय द्यायचे तुम्हीच सांगितलं. आणि मी करत आलेलं, तुम्ही मला नवीन शिकवायची गरज नाही. म्हणून म्हणतो तुम्ही मानात राहा. कुठली ती गवलान त्यांची काही सांगता, रडू नको मला. का त्याला सांगा, मला त्यांच्या बालाला सांगा रडू नको, गप्पस. त्यातून गोवा काय बोलला असेल तो मनाव घेऊ नको. दोनच वर्ष झाले शाळेत आल्यासारखा शक्ती उतरायच्या, लगेच रडायचा नसतो. नवीन शाळेत गेलेला पोर असतो ना, पहिल्या दुसऱ्या वर्षी. हा, आमचा बाबू पण रडतो शाळेत. 2च वर्ष झाले, नवीन शाळेत गेलाय ना, 2च वर्ष झाले. रडतो मग कधी कधी, तो रडल बाल. मग त्याला त्रास नको करू तुम्ही. हा ना, 9 दिवस जागरण आहे म्हणून शपथ सांग. मोठेपणा नव्हे, मोठेपणाचा विषय नाही. 9 दिवसाचे जागरणाचा आवाज आहे. हो म्हटले ना, मी फक्त का म्हटलं ना, कदाचित म्हटलं आवाज लॉक झालाच म्हटलं ना. कारण जेवढं मी गाताना जेवढं ताकदीने त्यांना विचारा, बुवांची संगीतकार असतो त्यांनाही मानाचा मुजरा करतो. त्याने सांगावं, सचिन बुवा कुठल्या स्केलला गाताय, मी तुमचा बुवा आहे ना, त्या बुवाचे तुम्ही स्केल पकडून दाखवा. माझ्याकडनं 200 न 500 घेऊन येणं झालं संगीतकार त्याचं. स्तवनच पागल झाले. स्तवन काही बुवाने सुंदर विषय तर सुंदर होता. त्या काय उष्टा पाष्टा लिहून आणलेला तर ते धड लोकांचं सांगून कितपत येणार होईल, पण स्वतःच्या बुद्धीनं थोडंसं तरी 50% तरी तुम्ही केलं पाहिजे. शाहीर सगळ्या लोकांच्या बुद्धीनं चालणार नाही तर तुम्ही मोठे होणार नाही. एवढं बस करू. कसली घेऊन आणखी घ्यायची, सगळं झाल्यावर. विरारला कुठे घेतली, कुठली ती सांगा मला, गवळ्यांची आठवण करून बरोबर. आठवण तर 1-2 शब्द ही मोहना भेट द्यावी, अशी आठवण करून देत जा ना. एवढी गाणी गायले, मलाच कन्फ्युज होतो मी कुठला गाणं कधी गायले. आठवणीने तुझ्या मुकुंदा, हो आठवणीने तुझ्या मुकुंदा, इच्छा मनी जागावी. या पर्णकुटीला माझ्याही पावले तुझी लागावी. मोहना एकदा भेट व्हावी. गोविंदा गोपाळा सचिन तुम्हाला लय वेळ लागली. तुम्हाला अजून 5-7 वर्ष तुम्ही
करा. मी म्हणतो ना तुम्हाला चांगलं ज्ञान मिळणार आहे. घरात तुमच्या एवढे सुंदर बाबा एवढे ज्ञानी आहेत, सगळं तुमच्या घरात आहे. आम्हाला एवढं ऐकतं मिळालं. हा तुम्ही अभिषेक बच्चन नाही तर म्हणेन मी तुम्हाला जमणार नाही. घरात शहनशाह असून जर तुम्हाला जर त्या क्षेत्रामध्ये नाव कमवता आलं नाही तर तुम्ही अभिषेक बच्चन होणार. दुसरा एक शाहीर आहे तुमच्याच घराण्यातली बाबू रंगेले घरात, त्यांना मी म्हणतो त्यांचे बाबा महाराष्ट्र भूषण आहे. हा त्यांना मी म्हणतो तुम्ही अभिषेक बच्चन. असं अभिषेक बच्चन म्हणायला लावू नका, ऋतिक रोशन म्हणा, हिरो म्हणा, हिरो शाहीर. जर तुम्हाला शक्तीचा दाखवायचं, तुम्हाला खरोखर तुम्ही चांगला आवाज तुमच्याकडे चांगला, पैसे नाकात बोलायचं कमी करावायचं बस, नाही बाकी सगळं चांगलं आहे. हा बरोबर बस ना. हा नाही तर बुवा म्हणतील लई त्रास दिला असं बोलायला. पुन्हा एकदा माझ्या सोगम कुटुंबियांचे आभार मानतो. 2-3 गाण्यांची बक्षीस सुद्धा होती. चिन्मयचा वाढदिवस सुद्धा आहे आणि ते सुद्धा बक्षीस आले. दादांनी फरमाईश केली होती. एक मुकडा घेतो. जाग्यावर मी देतो, जाग्यावर देतो आणि खाली सारखं कान लावतो. जागा ह्याला म्हणतात बिना वहीचा, बिना लेकडीचा. विषय कसा आलाय बघा. जमला हा गोतावळा माझ्या चिन्मय बाळा, जमला हा गोतावळा माझ्या चिन्मय बाळाला, शतायुषी व्हावे इच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या सोहम परिवाराचं 5 वर्ष तारीख माझ्याकडे मागितली दादांनी. माझ्या बिझी शेड्यूल मधून नाही देऊ शकलो. 5 वर्षानंतर 2025 साली त्यांनी माझी एवढ्याकडे सेवा गोड मानून घेतली. आज जी माझी रेग्युलर टीम नाही ती निश्चितपणे नाही. भुवानी बरोबर बोलता हेरलेला आहे. ठीक आहे रोजच्या सारखा कार्यक्रम पण 70-80% मी निश्चितपणे केलाय. जेवढी ताकद लावायला पाहिजे किंवा जेवढा जायला पाहिजे लोकांपर्यंत निश्चितपणे गेला नसेल. पण 9 दिवसाचं जागरण आहे. जागरणातून सुद्धा तुमची परिपूर्ण सेवा करण्याचा मित्रांनो मी प्रयत्न केलेला आहे. माझी रेडिओकडे सेवा तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा करतो. चांगलं असेल तेवढं घेऊन जा, वाईट माझं मला परत द्या एवढी विनंती करतो. आणि संपूर्ण पडवेवासियांचा सोगम परिवाराचा मी शतशः ऋणी आहे. माझी ही सेवा आपण पुन्हा एकदा माझ्या या गजराच्या चरणी मी अर्पण करतो. तुमच्या सर्व माझ्या माय बापांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन.